ती म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। सलाईन लावून उपोषण करण्याला काहीच अर्थ नाही, तर मी येत्या 13 ऑगस्ट पर्यंत सरकारला वेळ देतो आणि तोपर्यंत त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। आणि दुसरीकडे सरकारचा ज्या खुर्चीमध्ये जीव आहे ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे। सोबतच भाजपने मला आत टाकलं तर त्यांची एकही जागा यायला नको, मराठ्यांनी अशा पक्षासोबत राहू नये असे देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय। जर आता हे सलाईन लावणारच आहेत, मी इतकी आदळआपट करून उपयोग नाही झाला माझा। रात्री काही इतका विरोध केला, मी घाण घाण बोललो, काय उपयोग नाही झाला माझा। शेवटी ते म्हणले आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला बी पाहिजेत, समाजाला तुम्ही न्याय देऊ शकतात, तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटन आरक्षण, पण तुम्ही असल्यावर भेटन, तुम्ही नसला तर भेटणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे। त्यांनी सलाईन लावली तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही। मग ज्या सत्तेत जीव आहे, खुर्चीत जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी। आणि याविषयी आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येजी। केशव उपाध्येजी, जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलंय तुम्ही देखील ऐकलं असेल। एकतर त्यांनी म्हटलेलं आहे की सरकारचा जीव ज्या खुर्चीत आहे ती खुर्ची ओढण्यासाठी मी आता तयारी करेन आणि शिवाय जर भाजपने मला आत टाकलं तर त्यांची एकही जागा यायला नको असा इशारा त्यांनी मराठ्यांना दिलाय। असं आहे की त्यांनी उपोषण सोडलं हे खरंच चांगलं झालं, कारण शेवटी त्यांची तब्येत जास्त महत्त्वाची आहे आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी जो संघर्ष ते करतायत तो त्यासाठी त्यांना चांगलं उत्तम आरोग्य लाभलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करतायत। त्यांनी उपोषण सोडलं त्याबद्दल धन्यवाद पहिल्यांदा। दुसरा आता प्रश्न, भारतीय जनता पार्टीने अशी कधीच भूमिका घेतली नाही की त्यांना अटक केली पाहिजे। त्यांच्या मनात कोण भरवून देतं, कोण त्यांना अशी समज करून देतं हे मला माहिती नाही, पण वस्तुस्थितीवरती अशा प्रकारची कोणतीच भूमिका नाही। किंबहुना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सर्वाधिक प्रयत्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेत। मधल्या काळामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी हे मराठा समाजाला आरक्षण गेलं आणि त्यानंतर पुन्हा शिंदे सरकारने आरक्षण मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला। ही वस्तुस्थिती आहे। या वस्तुस्थितीवरती आधारित त्यांनी मला वाटतं बोललं पाहिजे, पण त्यांना कोण गैरसमज करून देतं, कोण त्याच्यामध्ये चुकीचं भरवतं हे काही मला माहिती नाही। मात्र जरांगेंविरोधात एक अटक वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे पुण्यातल्या कार्यक्रमात नाट्य निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्यासंदर्भात। ते कोर्टाचा विषय आहे, त्याचा सरकारचा काही भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही, त्यामुळे त्याची भाष्य करण्याची आवश्यकता नाही। आमचा तो विषयच नाही, तो कोर्टाचा विषय। मला वाटतं ते कोर्टात ते उत्तर देतील, कोर्ट आणि त्यांच्यात तो विषय आहे। त्यात भारतीय जनता पार्टीचा काहीच संबंध नाही, सरकारचा काही संबंध असं वाटत नाही। धन्यवाद केशव उपाध्येजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी। आणि यानंतर आणखी